नमस्कार. मी डॉक्टर प्रबोध उदय जोशी, जोशी हॉस्पिटल शिर्डी. आज एका महत्त्वाच्या विषयासंबंधी मला आपल्याशी बोलायचं आहे. विषय आहे भारतीय पारंपरिक नैसर्गिक प्रसूती पद्धती. मातृत्व हे निसर्गाने स्त्रीला दिलेलं वरदान आहे. ते नैसर्गिक होणंच अपेक्षित आहे. फक्त निसर्ग जिथं अडतो तिथं आपण त्याला मदत करणं हे आपलं काम. आणि वेद काळापासून कोट्यावधी मातांनी त्यांच्या बाळांना जन्म दिलेला आहे. ती जी पद्धत होती तर ती पद्धत आपल्या ऋषीमुनींनी त्याचा दीर्घ अभ्यास करून आणि लोकशिक्षणासाठी देवी देवतांच्या स्वरूपामध्ये श्लोकांमध्ये ऋचांमध्ये ती लोकांपर्यंत पोहोचवली. याचा शास्त्रीय अभ्यास डॉक्टर जुन्नरकर म्हणून माझे जे गुरु आहेत, सध्या त्यांचं वास्तव्य पुण्यामध्ये आहे, ते BJ मेडिकलचे PSM डिपार्टमेंटचे HOD होते, प्रवरा मेडिकलचे डीन होते, अंबेजोगाई मेडिकलचे HOD होते आणि मला ते शिकवायला होते मिरज मेडिकल कॉलेजला 1974 साली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझी पत्नी सौ नीलम जोशी यांनी याचा आम्ही प्रत्यक्ष अभ्यास केला. आणि आत्तापर्यंत माझ्या हॉस्पिटलला 10,000च्या वर डिलिव्हरी झालेल्या आहेत. फक्त आम्ही 93 ते 98च्या काळातल्या ज्या प्रसूती होत्या त्याचा आम्ही तौलनिक अभ्यास केला. डॉर्सल पोश्चर अगेन्स्ट व्हर्टिकल पोश्चर असा तौलनिक अभ्यास केला आणि त्याच्यावर एक पुस्तक आम्ही लिहिलं. ते पुस्तक आम्ही WHO कडे पाठवलं. WHO कडून सुद्धा आम्हाला त्याचं प्रशस्तीपत्रक मिळालं. शिवाय बऱ्याच ठिकाणी मी याच्यावर व्याख्यानं पण दिली. उत्तराखंड, शिमला आणि ICMR खूप ठिकाणी याची व्याख्यान दिली. सर्वांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आता ही नेमकी पद्धत काय आहे आपण थोडंसं बघूया आणि याचे पुरावे काय काय आहेत ते आपण बघू. ही जी पद्धत आहे, सध्या आम्ही झोपून डिलिव्हरी करतो महिलांची. या पद्धतीत झोपून डिलिव्हरी करत नाही आपण. ती स्त्री उभी राहते, हिंडते, फिरते आणि जेव्हा कळा वाढतात तेव्हा ती विशिष्ट पद्धतीने खाली बसते. त्याला म्हणतात उत्कटिकासन. जसं बेडूक उडी मारताना बसतं तसं दोन्ही हात पुढे टेकते आणि पायाच्या चवड्यावर बसते आणि जोर करते. या पद्धतीला म्हणतात उत्कटिकासन. या पद्धतीचा वेरूळमध्ये 21 नंबरची जी लेणी आहे, रामेश्वरम लेणी, तर HD सांकल्या म्हणून आपले पुरातत्व वेत्ते आहेत, त्यांनी असं वर्णन केले की ही प्रसूती पद्धतीमधली एक स्त्री आहे आणि ती उत्कटिकासनामध्ये आहे. आता एकदा योगासन शब्द वापरला की योगासन हे नुसतं आसन पद्धत नाही आहे. त्यांनी मेल्यू इंटेरियर पूर्ण बदलतो, अंतर्गत प्रेरणा बदलते. दुसरी गोष्ट लज्जागौरी. डॉक्टर रांची ढेरे यांनी याच्यावर एक पुस्तक लिहिले आणि लज्जागौरी ही देवी जी आहे, ही देवी प्रत्यक्ष प्रसूती होतानाची देवी आहे. तिची पूजा केली जाते. आंध्र प्रदेशमध्ये अलमपूरला अशीच देवी आहे. आसाममध्ये अशीच एक देवी आहे. देवदेवतांच्या माध्यमातून लोक ऋषीमुनींनी हे शास्त्र आपल्यासमोर आणलं. आपण शास्त्र विसरलो आणि फक्त देवीची पूजा करायला लागलो. त्यामुळं ते शास्त्र काय आहे पुढे आणणं अगदी गरजेचं होतं, म्हणून आपण त्या गोष्टी सर्वांसमोर आणल्या. आता हे प्रत्यक्ष आम्ही इथं जे मॉडेल तयार केले हा एक नेहमीचं कन्व्हेन्शनल टेबल आहे. तुम्हाला मी शेजारी दाखवत होतो. आपण जे नेहमी वापरतो तोच टेबल आहे. त्याचा फक्त मधला भाग आपण उभा केला, तो बॅकरेस्ट म्हणून वापरला जातो. त्याला पुढं असे U शेप बार लावलाय. ती महिला बार पकडून धरते आणि आली कळ की कळ घेते. कळ गेली की मागे टिकून बसते. ती खाली उतरते, हिंडते, फिरते, परत वर बसते. आणि या पद्धतीमध्ये तिचं बाळ जे खाली येतं, जसं आपण घसरगुंडनं बाळ खाली उतरतं तसं ते बाळ खाली येतं. याच्यामधलं शास्त्र आपण जरा समजून घेऊ. जेव्हा स्त्री उकडी बसते तेव्हा पेल्विसमधलं मागचं जे हाड आहे त्याला म्हणतात सॅक्रम, ते पाठीमाग आणि वरती 2 सेंटीमीटर ते वरती मागे सरकतं. 10 सेंटीमीटरचा 2 सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ 25% भाग आपल्याला मोठा मिळतो, आउटलेट मोठं मिळतं. शिवाय या गर्भाचं आणि बाळाचं वजन जे पाठीमागच्या मोठ्या नलिकावर पडतं तर ते न पडल्यामुळं प्लॅसेंटल परफ्युजन एकदम छान राहतं. तिसरी गोष्ट, तिला श्वास घेताना त्याचे लोअर लंग फिल्ड्स असतात ते मोकळे असतात. ते मोकळा श्वास घेऊ शकते आणि मग बाळाचं ऑक्सिजनेशन वगैरे खूप छान राहतं. या पद्धतीमध्ये बॉर्डरलाईन CPD जे केसेस जे असतात त्या खूप छान डिलिव्हरी होतात. आणि आमच्याकडच्या या 5 वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडं सिझरचं प्रमाण फक्त 2.2% आहे. इतकं कमी आणता आलं. बाळाला फायदे म्हणाल तर बाळाचा ॲक्सिसच बदललेला असतो. उभ्याने बाळ खरं अवतरण बाळाचं खाली होतं, उभ्याने बाळ खाली येतं. ॲक्सिस बदलल्यामुळं अधिक बाळाचा डोकं आणि गर्भाच्या पिशवीचं तोंड
याचं प्रेशर जे पडतं त्या पेशीचं तोंड लवकर उघडतं, प्रसूतीचा काळ निम्म्याहून कमी होतो आणि बाळाचं ऑक्सिजनेशन चांगलं राहतं, बाळ गुदमरणं, बाळ थकणं हा प्रकार काही होत नाही. बाळाचं गुरुत्वाकर्षण शक्ती जी बाळाची आहे, 3 किलोचं बाळ, ऑलमोस्ट बाळ 3.5 किलोचं, ती शक्ती कामाला येते. अधिक तिचे जे स्नायू असतात, पोटाचे स्नायू, ॲक्सेसरी मसल्स ऑफ द ॲब्डोमेन, ते काम करतात आणि ही डायनॅमिक प्रोसेस आहे. ती जेव्हा कळ घेते तेव्हा पूर्ण तिचे शरीर हालत असतं. त्याचा इफेक्टिव्ह फोर्स जवळजवळ दुप्पट फोर्स येतो, म्हणजे पॅसेज बदलतो, पॅसेंजर चांगला होतो आणि पॉवर पण बदलते. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळं तिचं प्रसूती एकदम सुखरूप होते. आता हे जे आईला, बाळाला आणि डॉक्टरांना ह्याचे काय काय फायदे आपण बघूया. आईचा फायदा म्हणजे प्रसूतीचा कालावधी निम्म्यापेक्षा कमी होतो आणि जेवढा कालावधी कमी तेवढे कॉम्प्लिकेशन कमी होतात. कळा तीव्र असतात पण जाणवत नाहीत कळा तीव्र. शिवाय ती हिंडू शकते, फिरू शकते, तो एक फायदा आहे. आणि आपल्या भारतामध्ये स्त्रियांना मूत्रविसर्जन, मलविसर्जन आणि प्रसूती ह्या तिन्ही गोष्टी एकाच पद्धतीनं करायची सवय लागलेली आहे. ते त्यांच्या सवयीची, ही पोझिशन त्यांच्या सवयीची असते, त्यामुळे ते पद्धतीशी ते ॲडॉप्ट होतात त्याच्याशी. या तिन्ही फायदे आईला होतात. शिवाय तिचं ऑक्सिजनेशन मी मगाशी सांगितलं तसं जननमार्गही मोठा मिळतो. बाळाच्या बाबतीत म्हणाल तर ॲस्फिक्सिया होतच नाही, कारण मुळात ऑक्सिजनेशन चांगलं होतं. आणि डॉक्टरांसाठी मुळात हे कन्व्हेन्शनल टेबल आहे. सलाईन लावणं, इपिसेटॉमी देणं, व्हॅक्यूम लावणं, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो. त्यात तिसरी स्टेज जी आहे बाळणपणाची, ही मात्र आपण झोपूनच करतो, याला बसवायची काही गरज नसते. आणि आम्हाला जे जाणवलं की यातल्या आणखी 2 गोष्टी आम्हाला जाणवल्या की बाळाच्या मानेभोवती जर नाळेचे वेडे असतील, एकापेक्षा जास्त वेडे, तर डॉर्सल पोझिशनमध्ये बाळ यायला खूप वेळ लागतो, कधी कधी बाळ गुदमरतं. याच्यामध्ये मानेभोवती जरी वेडे असले तरी मान अशी नाही राहत, बाळ अशी मान राहते आणि हे नतमस्तक पूर्ण राहत नाही बाळ. पण असं असून सुद्धा हा जो पॅसेज आहे, हे डोकं आरामात खाली येतं, तेव्हा बाळ गुदमरणं, बाळ थकणं होतच नाही. क्वाड अराउंड नेकच्या बेबीमध्ये आम्ही असं पाहतो की डॉर्सल पोझिशनला बाळ यायला वेळ लागतो आणि कळ गेली की बाळ मागे जातं. याच्यात कळ गेल्यानंतर बाळ मागे जात नाही, हळूहळू पुढे येत राहतं, बाळ सुखरूप बाहेर येतं. आणि ज्या महिलांना हार्ट डिसीज आहे त्यांना ती पद्धत उपयोगी आहे, ते पहिल्यापासून ते सगळं प्रूव्ह झालेच आहे. तर आम्हाला असं वाटतं की ही पद्धत महिलांनी वापरून पाहायला काही हरकत नाही. नाही त्यांना पसंत पडलं, नाही जमलं तर आम्ही असतोच. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवावी की प्रसूतीशास्त्र हे अगदी लहरी आहे. एकदा गाडी सुटल्यानंतर कुठल्या पुढच्या स्टेशनपर्यंत येईपर्यंत ती कुठं थांबेल, का थांबेल, हे कोणीही सांगू शकत नाही. मग अशा वेळेस प्रोटोकॉलनुसार, पार्टोग्राफनुसार आम्हाला जर असं वाटलं की खूप वेळ चालला आहे आणि बाळाला आणि आईला धोका आहे, तर आम्ही दुसऱ्या पर्यायी मार्गानं बाळ आणि आई स्टेशनवर आणतो. तर ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. धन्यवाद.